वंचित महाविकास आघाडीमधून बाहेर पडली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोरेचा नारा दिलाय। प्रकाश आंबेडकरांकडून 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम हे उमेदवार आता प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेले आहेत। तर अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। जरांगेंसोबत वंचितची सामाजिक युती असल्याचं विधान देखील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरांनी केलंय। तर बारामतीमधून प्रकाश शेंडगे लढल्यास त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं महत्त्वाचं विधानही आंबेडकरांनी केलं। तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना वंचितचा पाठिंबा असल्याची माहिती देखील प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे। ओबीसींची असणारी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील। ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे। जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची, मी आणि फारुख अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली। जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची, मी आणि फारुख अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजची निवडणूकचा अर्ज आज संपतोय, पण दुसऱ्या फेज पासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31/1 आणि 2 ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला। आजपर्यंत ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये 1 किंवा 2 व्यक्ती सोडला तर गेल्या 70 वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेला नाही। तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं। दुसरा, बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची। तिसरा, जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।